रोज पूजा करता? हो, का? मला आवडतं. आणि आपण कसं स्वतःकडे लक्ष देतो, स्वतःची काळजी घेतो, मग बाप्पाची काळजी नको का घ्यायला? बाप्पा तर कसा सगळ्या जगातल्या लोकांकडे लक्ष देतो की नाही, मग आपण त्याची काळजी घ्यायला हवी ना. आपण शुभं करोती म्हणूया. मला येतं तुला? म्हण बघू. शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. ओम सतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया प्रीतोर्मा अमृतम गमया. ओम शांति शांति शांति. वा वा, किती छान श्लोक म्हणतेस ग. आई रोज म्हणते, मी पण तिच्यासोबत म्हणते. आई म्हणते संध्याकाळी श्लोक म्हणायचे. बाहेर गेलेला माणूस लवकर येतो घरी. आई बाबांसाठी श्लोक म्हणते. आपण पण म्हणूया आईसाठी. आई लवकर यायला हवी ना. तरी लहान मुलांना काहीतरी सेन्स होतच असणार ना. म्हणजे आपण ओवीशी खोटं बोलतोय. तिची आई कुठे आहे हे खरं तर आपल्याला माहित नाहीये. हे तिला कळत असेल का रे? हे आत्ता सांगणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे ओवी आपल्याशी आतापर्यंत असं काही मनमोकळेपणाने कधी बोललेली नाहीये. त्यामुळे तिच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखणं खरंच अवघड आहे. आता ईश्वरी, आपण सगळं खरं खरं सांगून टाकूया का रे तिला? त्यानं काय होईल? दिवसेंदिवस हे असं खोटं बोलणं कठीण होत जाणार आहे श्री. म्हणजे आपल्यासाठी सगळं सोपं करण्यासाठी आपलं बर्डन त्या मुलीच्या खांद्यावर टाकायचं. आपण खरं बोललो, तुझी आई कुठे आहे हे मला माहित नाही असं आपण तिला सांगून टाकलं तर आपली या सगळ्यातनं सुटका होईल. पण तिचं काय, त्या लहान मुलीचं काय जान्हवी? अगं तिला केवढा मोठा धक्का बसेल. आणि तू म्हणतेस तसं, जरी तिला आता काही सेन्स होत असेल तरीही तिच्या मनात एक आशा आहे आता की आई कधीतरी परत येईल. आपण जर सगळं खरं तिला सांगून टाकलं तर तिच्याकडनं ही आशाही हिरावून घेतल्यासारखं नाही का होणार? आणि मग मात्र ती खरंच अनाथ होईल. श्री, देव न करो पण या लताबाई परत आल्याच नाहीत तर मग तर एक दिवस ओवीला कळेलच ना. आणि मग त्यावेळी ती आपल्याबद्दल काय विचार करेल? आपण हे सगळं तिच्यापासून लपवून ठेवलं म्हणून राग येईल तिला आपला. अगं पण ह्या सगळ्या मधल्या काळात कदाचित तिच्यात आणि आपल्यात एक खूप छान ट्युनिंग निर्माण होईल. एक बॉन्ड तयार होईल, एक नातं निर्माण होईल. आणि मग तिच्यासाठी आणि आपल्यासाठी हे सगळं खूप सहज सोपं होऊन जाईल. हो, आणि मग आपण हे सगळं तिला आणि तिच्यातल्या निरागसपणाला जपण्यासाठी केलं असं तिला वाटेल. एक्झॅक्टली. आणि मुळात लताबाई परत येणारच नाहीत असं आपण गृहीत का धरतोय? आज ना उद्या त्या येतील परत. जान्हवी, कुठलीही आई आपल्या मुलीला असं सोडून जाऊच शकत नाही. तरी त्या गेल्याच ना. कुठल्या तरी संकटात असतील त्या. पण परिणाम तोच आहे ना श्री. सध्यापुरती का होईना ओवी पोरकीच झाली आहे ना. पोरकी? जान्हवी, आपण आहोत ना. श्री, मला काय वाटतं, आता आपण लताबाईंचा विचार करणं थांबवलं पाहिजे. म्हणजे ते येतील तेव्हा येतील, पण ओवीच्या भविष्यासाठी आपण आता काहीतरी सिन्सिअरली स्टेप्स उचलले पाहिजेत. मलाही तेच वाटतंय. दही देऊ का थोडं? नाही, नको. ईश्वरी, तुझं झालं असेल तर उठलास तरी चालेल. अगं नाही, मी बसतो, होऊ दे तुझं. जान्हवी, तू सुद्धा सावकाश जेव. आम्ही तुझ्या आधी बसलो होतो ना जेवायला, म्हणून आम्ही लवकर उठलो. तू आत्ताच बसलीस ना, निवांत जेव. हो.
काय चाललंय? काय नाही, काही नाही. काय नाही. काही नाही. मग कसा बसलाय तुमचा? बोला मोठ्याने. बोला आता त्याच्या समोर. अच्छा, म्हणजे मला अवॉइड करून बोलण्यासारखा विषय आहे का काहीतरी? मग मी नाहीच जाणार. बोला 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 बोला. अरे म्हणजे आम्हाला असं वाटतंय की ओवी तुमच्या खोलीत झोपतेय ना, ते बरोबर नाहीये. हा म्हणजे त्यामुळे तुम्हाला मोकळीक मिळत नाही ना. येतो मी. अरे बस 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 बस. ऐक 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 ऐक. म्हणजे हे बघ, आम्ही काय म्हणतोय की ओवीला आता आमच्यापैकी कुणाच्या तरी खोलीत पाठवणं झोपायला. काय? नाही, राहू दे ना बेबी आत्या. कशाला? अगं कशाला म्हणजे? तू लाजतेस काय अशी? अगं बरेच दिवस झाले ना आता ओवी तुमच्या खोलीत झोपतेय. आता आमच्यापैकी कुणाच्या तरी खोलीत झोपेल. आमच्या खोलीत सुद्धा छान झोपेल ती, नाही का ग? अगं पण बेबी आत्या, आता तिला सवय झालीये तिथे. श्री, मुलांच्या सवयी बदलता येतात आणि तुमच्यापेक्षा आम्ही जास्त पावसाळे पाहिले आणि तुला सुद्धा ना आम्हीच वाढवले, कळलं? त्यामुळे मुलांना आम्हाला झोपवता येतं. अगं मोठी आई, तसं नाही. तसं नाही, तसंच आहे, कळलं? तुम्ही आमच्या कुणाच्याही खोलीत तिला झोपायला पाठवा. मोठी आई, मी काय म्हणते, म्हणजे आपण याबद्दल ओवीलाच विचारावं का? नाही, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला, पण मला काय वाटतं, नाही म्हणजे आपण तिच्या कलाने घेऊया ना, तिच्या मनाप्रमाणे आता तरी वागायला हवं असं मला वाटतंय. एनिवे, मी जातो, मला एक महत्वाचं काम आहे. हा जान्हवी, यू कॅरी. माझंही झालंच आहे. आज त्यातल्या त्यात चांगली गोष्ट म्हणजे गीता आणि मनीष एकमेकांशी बोलले. हो का? चला, बरं झालं. नाही, सध्या आमच्या ऑफिसमध्ये बोलण्याचा एकच विषय आहे, ओवी. नाही, पण मला त्याचाही तसा अंदाज होताच. नाही, म्हणजे असे सॉलिड गप्पा मारल्या त्यांनी एकमेकांशी असं नाहीये, पण निदान बोलले. बरं झालं. मनीष पण ना उगाच खोटं बेरिंग घेऊन वागतोय. नाही रे, त्याला कुणा रागवतायत. त्याचं गीतावर प्रेम आहे बरं का अजूनही. आणि गीताचं सुद्धा. हो ना? तसं स्पष्टपणे सांगितलं त्याने मला. मग आता काय, मनीषचा इगो वाढतोय. पण गीता पण चमत्कारिकच वागली होती जरा. अरे दोघे चमत्कारिक आहेत. हे जान्हवी, तू बोल ना त्यांच्याशी. त्यांना म्हणावं, आता बास करा, तुमचे इगो बाजूला ठेवा, म्हणजे एक नवीन नातं सुरू करता येईल तुम्हाला. तू सांग ना. मी सांगतोच, पण तूही सांग. तुझा खूप इन्फ्लुएन्स आहे त्याच्यावर. असं काही नाही रे. हो, हे बघ, जी गोष्ट त्याच्या मनाला पटेल तीच गोष्ट तो करेल. हा, मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकते, हे खरं आहे. बोलते. बोल बोल. हाय. हाय. इंदुवहिनी, हो. पाण्याची बाटली घेतलीस? येस येस, आय टेक. गुड गुड. कॅन वी रिमूव्ह? रिमूव्ह? निघूया ना. निघूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय सकाळी सकाळी कुठे? अरे आम्ही ना, I told. Shri, Veena told us
यू नो ना डॉक्टर वीणा? हा डॉक्टर वीणा माहितीत ना. डॉक्टर वीणा told us laughter is good medicine for health. So we decide to go laughter club. You know na that big azar, big sickness, dengue, malaria, typhoid go through in our body. So we decide go to laughter club. हो लाफ्टर क्लब. वा वा उत्तम उत्तम. हा तुम्ही काय हसवायला चाललाय तिकडे? श्री भटके नाही ना? पण खरंच खूप छान कल्पना आहे. फक्त एकच करा, जाताना शक्यतो चालत जा, म्हणजे कसा मॉर्निंग वॉक पण होईल. हा करेक्ट. yes yes that's only. हा. You jogging we? हो. Yes. हा रोजच. No no. You jogging we together? इंदू वहिनी तुला जॉईन म्हणायचंय का? Yes, that's only. चला. हा 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 कळलंय मला कळलंय. नो जॉईन यू. वी टुगेदर जॉगिंग. यू टुगेदर जॉईन वी. चेष्टा करतो माझी. अगं नाही ग, तुम्ही कशी चेष्टा करेल. खरंच एक दिवस येऊ, पण आज नको. तुमचा पहिला दिवस आहे ना, मग आज तुम्ही वेळेत जा आणि खूप हसा. आम्ही येऊ कधीतरी. बरं आता निघू. एक मिनिट बॉटल भर. हो द्या. चलो थँक्यू. बाय बाय. एन्जॉय. चला निघूया. मोबाईल घेतला ना? घेतला. चल पाण्याची बाटली घेतली. हा घेतली. चल. आई शपथ. काय ग ओवी झोपली का मग रात्री? काही बोलत होती? नाही बोलत नव्हती, पण शांत झोप नाही रे लागली, चुळबुळत होती रात्रभर. नाही पण तरी काय बोलत होती, म्हणजे काय पुटपुटत होती, कळलं तुला काही? ते कळलं नाही मला, पण खूप घाबरल्यासारखी बोलत होती रे ती. बिचारी खरंच मनातून घाबरली ती. आई नाहीये ना तिची तिच्या बरोबर. हो ना. कसली इन्सिक्युरिटी असेल रे श्री. मला ना राहून राहून माझ्या लहानपणीची आठवण येते. आई गेली तेव्हा मी आणि बाबा दोघच होतो. म्हणजे अगदी अंधुक आठवतं मला, पण बाबा होते खंबीर. असं हे गुढ्यावर पडल्यासारखं कधीच वाटलं नसेल मला. चला चालत राहूया. जान्हवी ओवीला पालक असं म्हणून कोण नाहीच आहे ना आता तिच्या बरोबर. ते पण आयांमुळे खरंच टेन्शन नसतं. म्हणजे आपण घरातून बाहेर पडताना सुद्धा तिची आबाळ होणार नाही, उलट तिचे लाडच होतील अशी खात्री असते आपल्याला. लताबाईंनी दुसऱ्या कुणाकडे तरी सोपवलं असतं तिला तर अशीच काळजी घेतली असती का रे तिची? त्यांनी तिला दुसऱ्यावर सोपवलंच नसतं. त्यांना तुझ्यावर खूप विश्वास वाटला. हो, पण तरी सुद्धा रिस्कच आहे ना. म्हणजे अशी माझ्याबद्दल काय माहिती आहे त्यांना? पण जान्हवी अगं जसं तुला वाटतंय ना की लताबाई काही आपल्या मुलीला वाऱ्यावर टाकून गेल्या नाही, की ही मुलगी आपल्या मुलीला काही वाऱ्यावर टाकणार नाही. जान्हवी मी तेच म्हणत असतो, आपले इन्स्टंट्स महत्वाचे असतात. चला निघूया का? चला मस्त टपरीवर चहा पिऊया. चल. ए नाही नको, तो टपरीवरचा चहा खूप गोड असतो रे. अगं पण आता एवढं जॉगिंग केलं ना आपण, कॅलरीज बंद केल्या. श्री तू ना चहा पिण्यासाठी कुठलाही युक्तिवाद करू शकतोस, पण मला सांग इथे चहा प्यायलास म्हणून घरी गेल्यावर चहा प्यायलोच नाही असं होणार आहे का? हा म्हणजे घरी गेल्यानंतर एक कपभर, पण इकडे एक टपरीवरचा नाही. चल चला. नाही अगे एक कपभर चहा. मी 1 2 3 म्हटलं ना की मग हात वर करायचे आणि हसायचं. अगं थांब मला म्हणू दे ना. हा तर 1 2 3 म्हटल्यावर हात, अगं थांब, हात वर करायचे आणि मग हसायचं. कळलंय सगळ्यांना? आता करूया आपण. काय महिला मंडळ?
काय सकाळी सकाळी काय चाललंय? श्री श्री सी सी बेबी वंस डू डू. अरे आम्ही लाफ्टर क्लबला गेलो होतो ना, तिथे काय झालं ते करून दाखवते यांना. हा तर आता मी 1 2 3 म्हटलं की यू ऑल हँडसम. हँडसम. अगं 1 2 3 म्हटलं की हात आता म्हणालात ना पण बेबी वंस तुम्ही. हो पुढचं सांगू दे. हात वर करायचे आणि हसायचं. हा कळलं? हा करूया. 1 2 3 हस. अगं हात वर करायचे. आता हस. हात वरच ठेवायचे आणि हसायचं पण दोन्ही एकत्र करायचं. तर आता 1 2 3 म्हणू देत मला. 1 2 3 हा हस ना. शरयू कळतच नाही येईल कुणीतरी समजा. नाही येते हसायला उगाच उगाच. अगं सुरुवातीला नाहीच येत, मग हळूहळू जमत, मग खरं वाटायला लागतं. ठीक आहे. मी इंदू वहिनींकडे बघून हसू. सिद्धेन नाही. अरे काय चिडतेस तू उगाच तिला. चल चल चला सुरू करूया. हा 1 2 3 हात वर करा. श्री हात वर कर. जान्हवी, हात वर कर. आता हसा. अरे च्या, म्हणजे काय? आपण भेटणारच होतो ना. अगं मला वाटलं तू तिकडनं येशील. अरे नाही, ते मी जरा इथे. ते सोड ना, तू मला सांग का बोलवलंयस? आपण चहा प्यायला जाऊयात. मला नकोय. मला पण नकोय. अरे ए इकडे एक चांगलं रेस्टॉरंट आहे, आपण मनीष, मी तुझा गळा दाबी ना. आता बोल पटकन. तुला उशीर होतोय का? अरे नाही मूर्खा, क्युरिओसिटी आहे. बोल ना. ओके. हा जान्हवी मला सांग, गीता माझ्यासाठी योग्य आहे असं तुला खरंच वाटतं? हे होय, पण मग ह्यात विचारण्यासारखं काय? अगं तसं नाही, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू कसं एकदम व्यवस्थित नीट प्रॅक्टिकल विचार करून सांगशील मला. म्हणजे मला तू तुझं फिलिंग सांग. गीता त्या पुष्कर प्रकरणातनं बाहेर पडली आहे ना, म्हणजे आम्ही लग्न केलं तर आमचं पटेल ना? हे बघ, ती पुष्कर प्रकरणातून बाहेर पडली असं मला वाटतंय, पण तुमचं लग्न झाल्यावर तुमचं पटेल का हा एक वेगळा मुद्दा आहे आणि त्याचा ह्याच्याशी काहीच संबंध नाहीये आणि तो तू लावू नयेस असं मला वाटतंय. तो तिचा पास्ट होता, त्याला विसरून जा आणि पुढे जा. हो पटतंय मला. नाही मी करेनही तसं. आणि उत्तम. मग आता पुष्कर हा विषय डोक्यातून पूर्ण काढून टाक बघू. ती एक फेज होती आणि ती गेली. मनीष, आजकाल माणसाने इतकी उशिरा लग्न करतात. 25 आणि 28व्या वर्षी आजपर्यंत तुमच्या आयुष्यात कुणी आलंच नाही ना, किंवा मग तुमचं मन कुणाकडे ओढलं गेलं नाहीच का, हा प्रश्न विचारणं जरा चुकीचं आहे ना. महत्वाचं काय आहे, गीताचं तुझ्यावर प्रेम आणि तुझा संसार ती उत्तम करेल. हो जान्हवी, ती कधी कधी खूप बालिश वागते ग. अरे दोष सगळ्यांमध्येच असतात म्हणे. सर्व गुण संपन्न असं कुणीच नसतं. महत्वाचं काय, तुझं अजूनही तिच्यावर प्रेम आहे. म्हणजे हे बघ, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला सापडलं ना तर तुला तुझा मार्ग सापडेल. इट्स ओके. मला नको देऊस या प्रश्नाचं उत्तर. स्वतःच्या मनाला विचार. तुझं मन तुला खरं सांगेल आणि त्यावरून निर्णय घे. चल निघू का मी? ए सॉरी, माझ्यामुळे तुला मी फार वेळ घेतला ना तुझा. हो फार. सॉरी. ते नाही,